मॅंगो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू. शरद पवार सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित पवार यांची चौकशीला हजेरी. राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई, मी मराठी माणूस ईडी चौकशीला घाबरणार नाही. ईडी चौकशीला जाण्याआधी रोहित पवार यांची प्रतिक्रिया. रोहित पवार यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. शरद पवारांकडून रोहित पवारांना यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ हे पुस्तक भेटले. चौकशीसाठी जाताना सुप्रिया सुळे रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत. रोहित पवारांची ईडी चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवारही राष्ट्रवादीच्या कार्यालयातच उपस्थित राहणार. सत्याचा विजय होईल. हा काळ पक्षासाठी संघर्षाच्या काळातही आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहू. आव्हान ताकदीने पेलू. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. हातात आसूड घेऊन रोहित पवारांच्या समर्थनार्थ शेतकरी कार्यकर्ते आक्रमक. राष्ट्रवादी भवनासमोर शेतकरी कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं कार्टून काढत बॅनरबाजी. रोहित पवारांच्या ईडी कारवाईवरून तिघांविरोधात बॅनरबाजीतून टीका. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधातील बॅनरमधून अजितदादांना टोला. पळणारा नाही तर लढणारा दादा, अशा आशयाची बॅनरबाजी. रोहित पवारांमागे फक्त राष्ट्रवादी नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी. आमची लोकशाहीची लढाई ती कायम सुरू राहणार. संजय राऊतांची ईडी चौकशीवर प्रतिक्रिया. अजित पवारांचा ईडीने छळ केला म्हणून ते भाजपसोबत गेले. आता त्यांना शांत झोप लागते. ईडी चौकशीवरून संजय राऊतांचा अजित पवारांना टोला. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई. मिंधे गट आणि भाजपसोबत जाण्यासाठी दबाव. पाकिस्तानातील हुकुमशाही भारतात आली का? रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून आदित्य ठाकरेंचा सवाल. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस. मोर्चा पुण्यामध्ये दाखल. पायी मोर्चाचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम. मनोज जरांगे आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये पहाटेच्या सुमारास चर्चा. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं सरकारचे प्रतिनिधी निघून गेले, अशी माहिती. मराठा आरक्षणासाठी गोळ्या झेलायला तयार. आंदोलन शांततेत सुरू ठेवा. जो उद्रेक करेल तो आपला नाही. जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन. आमच्या नोंदी मिळाल्यानंतरही प्रमाणपत्र दिले जात नाहीत म्हणून आमच्यावर मुंबईला जाण्याची वेळ. मुंबईमध्ये मराठा पूर्ण ताकदीने एकवटणार. जरांगे पाटलांची सरकारवर टीका. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वादावर मी मध्यस्थी करण्यास तयार. जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून लोकसभेपर्यंत सावध राहायला हवं. ते घात करतील. प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला. आमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत राहावं. शेवटपर्यंत आम्हाला पाठिंबा द्यावा. आंबेडकरांच्या सल्ल्यानंतर जरांगेंची विनंती. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी. सदावर्तेंची याचिका न्यायमूर्ती गडकरींच्या खंडपीठानं स्वीकारली. ओबीसीतून मराठा आरक्षणाला आमचा कायम विरोध. सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास 4 कोटी ओबीसी आंदोलक मुंबईत येणार. बबनराव तायवाडे यांचा इशारा. थोड्याच वेळात मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणी संपली. सुनावणीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत समजणार. न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई वेगळी. मराठा समाज आंदोलन मागे घेणार नाही. न्यायालयानं याचिका फेटाळल्यास राज्य सरकारनं भक्कम कायदा करावा. याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया. आणि कोल्हापुरात एसबीसीसी ॲपमधून सर्वेक्षण करताना शिक्षकांना तांत्रिक अडचणी. सर्वेक्षण 25 घरांचं, मात्र सर्व्हरवर केवळ 30 कुटुंबांची माहिती दिसतीये. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीमधून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, आंदोलकांचा निर्धार. नाशिकमधून हजारो मराठा आंदोलक हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याकडे रवाना. 26 तारखेपर्यंत आरक्षण दिल्यास गुलाल उधळू, नाहीतर मुंबईत धडकणार, आंदोलकांचा इशारा. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून चित्ररथासह समाजबांधव मुंबईच्या दिशेने रवाना. चित्ररथामध्ये स्टेज आणि इतर आवश्यक साहित्य ठेवण्याची व्यवस्था. अकोला जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात. सर्वच यंत्रणांनी सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक सर्वेक्षण करावे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे यंत्रणांना निर्देश. मुंबईच्या दिशेने निघालेल्या पायी मोर्चाला जागोजागी विविध सुविधा. मराठा सेवक समितीकडून वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी. आंदोलकांवरील प्राथमिक उपचारासह औषधही पुरवण्याचं काम. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणुका लढवणार. विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का. ममता बॅनर्जी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाव्यात. आम्ही जागा वाटपाबद्दल चर्चा करत आहोत. इंडिया आघाडीतील वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा. काँग्रेस नेत्यांची मागणी. स्थानिक नेत्यांकडून मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद यांची भेट. ठाकरे गटाकडे मतदारसंघ जाऊ न देण्याचाही आग्रह.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू 2022 मध्येच जयंत पाटलांचा कार्यकाळ संपला. अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित, तर पुढील प्रदेशाध्यक्षाच्या निवडीपर्यंत कार्यकाळ सुरू राहतो जयंत पाटलांचं उत्तर. महाविकास आघाडीची उद्या मुंबईमध्ये बैठक. वंचितला महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या अंतिम चर्चा. संजय राऊतांची माहिती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. भारत जोडो न्याय यात्रेवर पोलिसांकडून दडपशाही. अमित शहांना पत्र लिहित मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाणार. मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व मंत्री अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मात्र प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार. शासन निर्णयामुळे महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता. साताऱ्यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही महेश शिंदेंचं जोरदार स्वागत. आणेवाडी टोलनाक्यावर आमदार महेश शिंदे यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत.